केलं होतं. ठीक आहे, स्टार्ट करू आपण. आले का सगळे? काल कुठे होतो आपण? इथेच होतो ना? आठवते कालचं कुणाला? मानसी, साक्षी, आठवते का रे? इथेच होतो ना? हो सर. हो सर. आता ह्याचं मिनिंग समजतो. ही आपली स्टॅक आहे आणि ही आपली हिप आहे. ठीक आहे. झाली आपली हिप मेमरी, झाली आपली स्टॅक मेमरी. ठीक आहे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. आता ज्यावेळेस मेन मेथड क्रिएट होईल त्यावेळेस आपली मेन मेथडची स्टॅक फ्रेम आपली याच्यावरती पुश होईल. बरोबर आहे? स्टॅक हिप. आता आपण इकडे प्रोग्राम करूया. तुम्हाला प्रोग्राम फ्लो आहे सांगतो. ठीक आहे. इकडे काढतोय. ठीक आहे. आता आपण इथे ज्यावेळेस ही मेन मेथड लिहितो प्रोग्राम रन करतो त्यावेळेस फर्स्टली काय होतं माहिती का, आपण समजा इथे केला, रन केला, सक्सेसफुली आपला प्रोग्राम काय झाला, रन झाला. रन झाला, आउटपुटला करणार आपण काहीच आउटपुटला दिलंच नाही. ठीक आहे. रन झालं, काय होतं त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस आपली ही मेमरी समजा हा जेव्हीएम आहे, जेव्हीएम मध्ये ह्या दोन मेमरी येतात. आता आपल्याला माहिती की मेथड सगळ्या स्टॅक फ्रेम मध्ये जातात. मग काय होतं, जी स्टॅक फ्रेम आहे ह्या मेन मेथडची ती म्हणजे ही आपला ब्लॉक क्रिएट झाला आणि आपली मेन मेथडची स्टॅक फ्रेम. आता तुम्ही काय करता सांगा, मी ते इंट एक्स इज इक्वल टू 100 केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इंट वाय इज इक्वल टू 200 किंवा इंट z इज इक्वल टू 20. आता त्यावेळेस काय होणार आहे, ह्या तिन्हीला व्हेरिएबलला जागा भेटणार आहे. बरोबर आहे का नाही? आता आपल्याला हे तर माहिती की बाबा आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर कुठे करतो, म्हणजे त्यात स्टोअर कुठे होतात व्हेरिएबल्स? एक्स वाय, आपण प्रिंट पण करू ते. ठीक आहे. आता आपल्याला माहिती की आपले जे व्हेरिएबल्स ते डिक्लेअर होतात आपण मेन मेथड मध्ये लिहिलेत ना. आता ही मेन मेथड आहे, या मेन मेथडचा ब्लॉक हा आहे आपला स्टॅक मध्ये समजा हा. ठीक आहे. तर ह्या स्टॅक याच्यामध्ये काय होणार, एक्स वाय झेड. आता हे 100 200 300 हे काय त्याचे व्हॅल्यूज आहेत त्याच्या. पण आपण काय घेतलं की हिप मध्ये ज्या मेमरीत म्हणजे ज्या गोष्टी स्टोअर होतात त्यांना काही नाव नसतं, काही नसतं, फक्त एक व्हॅल्यू असते ती स्टोअर होईल जाऊन, फक्त त्यांचा ऍड्रेस असतो. बरोबर. मग आता आपल्या स्टॅक मध्ये काय होणार आहे, छोटे छोटे, आता इथे किती आपले बॉक्स आहेत, एक, दोन, तीन व्हेरिएबल आहेत ना. ठीक आहे. सॉरी, एक्स चार येईल का?
ठीक आहे. इथं राहिला आपला एक्स. आता आपण फर्स्टली काय डिक्लेअर केलंय, फर्स्टली काय डिक्लेअर केलं होतं आपण, एक्स, हा एक्स, इथं वाय, हा वाय, आणि नंतर आपला झेड. मग पहिल्यांदा एक्स वाय झेड या तीन इथं काय होणार, मेमरी क्रिएट होणार ना. मग आता एक्स ची व्हॅल्यू किती, एक्स ची व्हॅल्यू किती होती आपली इथं, एक्स ची व्हॅल्यू किती होती, 100. 300 व्हॅल्यू झाली त्याची. बॉक्स मध्ये आत नाही आलेलं आहे 200. ते बॉक्सच्या आतमध्ये व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आणि ह्याला काय होणार, ह्याचा ऍड्रेस स्टोर होणार. समजा ह्या सर्कल आहे, हा ह्या ऑब्जेक्ट आहे ह्या ह्याचा, बरोबर आहे. तर ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला, इथं स्टोअर झाला. ठीक आहे. तर ह्याचा जो ऍड्रेस आहे ह्या जागेचा, इथं आतमध्ये 100 व्हॅल्यू आहे. ह्या ज्या व्हॅल्यू, समजा ह्याला ऍड्रेस आहे समजा 1000. ठीक आहे. ह्याचा ऍड्रेस आहे 2000, ह्याचा ऍड्रेस आहे 3000. हा कुठे स्टोअर होणार आहे, इथे ह्याच्या आतमध्ये. इथं 1000 स्टोअर होणार आहे. ह्याच्या आतमध्ये काय स्टोअर होणार आहे, 1000. ठीक आहे. आता ह्या ब्लॉकच्या आतमध्ये काय स्टोअर होणार आहे, 2000. आणि ह्या ब्लॉकच्या आत काय स्टोअर होणार आहे, 3000. ठीक आहे. ह्याची व्हॅल्यू किती आहे, एक्स, हा काय, हा काय आपला वाय, दिसतंय का, शेड. एक्स वाय झेड हे कोणते येतात, हे एक्स वाय झेड येतात. आणि हे एक्स वाय झेड मध्ये काय होतं, इथं मेमरी जी क्रिएट होती त्याची काय होती, याचा जो ऍड्रेस आहे, त्या ऍड्रेस काय होतोय, स्टोअर होतोय इथे. आपण काल म्हणलं होतं बघा. आता आपल्या ह्याच्यामध्ये येऊ, सिंपल इथे बघा. आता इथे काय होतंय, सेम तेच आहे बघा, मी तेच केलंय ना. 13, 20 आणि 10 तीन व्हॅल्यू येतात. इथं काय केलंय, आपल्या मेन मेथड आहे बघा. इथं मेन मेथड, इथं दोन फंक्शन आहेत ना, एक कोणता स्टॅटिक फंक्शन आणि दुसरं मेन मेथड आपली. मग त्या दोन मेथडचे काय आलंय, दोन हे झाले ना, मेन मेथड क्रिएट झाल्या. मग इथे बघा, एक फंक्शनचा वरती ब्लॉक आहे, एक मेनचा एक ब्लॉक आहे. त्या मेनच्या आतमध्ये काय केलं, एक्स आणि वाय डिक्लेअर केला. इथं एक्स आणि वाय डिक्लेअर केलेलं दिसतोय. इंट एक्स इज इक्वल टू 10, इंट वाय इज इक्वल टू 10. आता इंट एक्स मध्ये 100 आणि वाय इज इक्वल टू मध्ये 200. आता हे काय असतील याचे, 100 आणि 200 काय आहे, ऍड्रेस आहेत. कशाचे ऍड्रेस आहेत, त्या व्हॅल्यूचे ऍड्रेस आहेत. आणि हिप मध्ये जे स्टोअर होतं त्याचे काय आपल्याला हे नसतं, म्हणजे व्हॅल्यू म्हणजे काय नाव वगैरे नसतं त्याला, त्याचा फक्त ऍड्रेस असतो. तो ऍड्रेस कसा स्टोअर झाला, ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर एक्स मध्ये मेन मेथडच्या आपल्या ह्याच्यामध्ये बॉक्स मध्ये द्यायचा, प्रत्येक व्हेरिएबलचा एक बॉक्स असतो, त्या बॉक्स मध्ये. ठीक आहे. तर मग एक्स नावाच्या व्हेरिएबलचा जो ऍड्रेस आहे, त्याच्या व्हॅल्यूचा ऍड्रेस, तो कशा स्टोअर झाला, मेन मध्ये एका बॉक्स मध्ये त्याचा ऍड्रेस स्टोअर झाला. म्हणजे ज्यावेळेस आपण ऍक्सेस करेल त्यावेळेस तो ऍड्रेस जाणार, घेऊन येणार. कळलं. काल मी एक्झाम्पल लिहिलं घरांचं, बरोबर आहे, घराचं पण. जर ऍड्रेस नसेल तर घरी पण जाता येणार नाही आपल्याला. बाकी घराला काय नाव आहे माहित नाही काय कोणाचं, पण ऍड्रेस असेल तर मी डायरेक्टली तुझ्या घरात जाणार, ते घेऊन डायरेक्टली येऊ शकतो. जर घर माहित नाही मला, 10 जागेवरती जायचं, मग विचारायचं बस हे होणार ना. ठीक आहे. तुझ्या घराला नाव नाही काय नाही, घर सगळ्यांच्या नासारखे असतात. असं नाही की घर तुझं हे ह्याचं हे. त्याच्यामुळं हे पण इथं पण तेच होतं. आता इथं 10 व्हॅल्यू आहे, तर 10 व्हॅल्यूला ऍड्रेस इथं स्टोअर झाला, 20 ला इथे.
ऍड्रेस टू राहणार. त्याच्यानंतर 13ला परत काय केलंय, आता पुढे इथं प्रिंट केलंय बघा 10 आणि 20. इथं काय केलंय 10 आणि 20 काय केलंय प्रिंट झालंय, दिसतंय. त्याच्यानंतर परत काय केलंय फंक्शन एक्स आणि वाय ला काय केलंय कॉल दिलाय. फंक्शन एक्स आणि वाय कुठे आहे, वरती इथे आला. एक्स आणि वाय काय आपला आता इंट एक्स आणि वाय इथे आला. आता आपला इंट एक्स आणि वाय काय होतं आपली व्हॅल्यू 10 आणि 20 आलं वरती. परत एक्स आणि वाय प्रिंट केला, मग काय परत प्रिंट झाली सेम तीच, कारण इथून इकडे व्हेरिएबल आलते ना. आता इथे व्हेरिएबल्स आले ह्याच्यामध्ये फंक्शन, इथून आता ह्याच्यामधले व्हेरिएबल्स पास झाले बघा ह्या फंक्शन मध्ये, झाले ना. आपण आर्ग्युमेंट्स पास केले ना, इंट आणि एक्स आणि वाय आर्ग्युमेंट्स येतात, ते खालच्या फंक्शन मध्ये होते. आपण कशात पास केले, ह्या फंक्शन मध्ये पास केले, बरोबर. ह्याच्या व्हॅल्यूज ह्याच्यात पास झाले, हे गेले इथे, कळलं. त्याच्यानंतर एक्स आणि वाय परत प्रिंट केला, मग काय झालं 10 आणि 20 परत काय आलं प्रिंट झालं, दिसतं का इथे साईडला केलं ना मी प्रिंट केलंय, ठीक आहे. एक्स आणि परत काय केलं तिथं एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 10 वाय इज इक्वल टू वाय प्लस 10. आता ह्याच्यामध्ये काय झालं एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 10 आणि वाय इज इक्वल टू वाय प्लस 10. पण आता मला एक सांगा, एक्स ची व्हॅल्यू किती होती 10 होती, वाय ची व्हॅल्यू 20 होती, ठीक आहे. मेमरीमध्ये 20 व्हॅल्यू आधीच आहे आपल्याकडे, बरोबर आहे. आता काय झालं एक्स ची व्हॅल्यू 20 झाली आणि वाय ची व्हॅल्यू 13 झाली, बरोबर आहे. आता मेमरीमध्ये काय होणार, इथे बघा काय होणार. आता इथे 20 व्हॅल्यूला 200 आहे, 10 व्हॅल्यूला 100 आहे, ठीक आहे. आणि ह्या दोन मेमरीज क्रिएट होत्या आतापर्यंत इथपर्यंत. इथे ऍड झाली आता मेमरी कोणती 30 वाली. तर कधी झाली, ज्यावेळेस एक्स प्लस 10 केलं, एक्स प्लस 10 झाली 20 झाली. मग आता एक्स ला काय होणार, एक्सचा जो हा रेफरन्स आहे 10चा हा निघून जाणार, आणि ज्या एक्सला इथलचा जो एक्स आहे, एक्सला काहीतरी रेफरन्स दिला दिसतोय काय, हा दिसतोय नंतरचा एक्स. इथे एक्स अपडेट झाला ना, एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 10 झाला. मग काय झालं फंक्शन, ह्या फंक्शन नावाच्या परत ब्लॉक मध्ये बघा काय झालंय, एक्स प्लस 10 वाय प्लस 10 झाले. एक्सचा 100 होता, वायचा 200 होता पहिल्यांदा, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय झालं, ज्यावेळेस एक्स प्लस 10 झाला त्यावेळेस 20 झालं. पण 20 ची व्हॅल्यू ऍड्रेस इथं 200 आहे, ते आपल्याकडे आधीच आहे. मग त्यांनी सिम्पल काय केलं ऍड्रेस चेंज केला एक्सचा, म्हणजे ऍड्रेस चेंज करून किती झाला फक्त इथं 200 दिसतोय इथं 200. त्याच्यानंतर वाय ला काय केलं, वाय इज इक्वल टू काय केलं 20 प्लस 10 13 झालं. 13 व्हॅल्यू आपल्याकडे इथं आहे का, होती का, नव्हती आधी. मग काय होणार 13चा एक ब्लॉक क्रिएट झाला हा 30चा, त्याला एक नवीन मेमरीचा ऍड्रेस दिला. त्याची मेमरी जे समजा 400 आहे, त्याचा ऍड्रेस कशात दिला त्या ब्लॉक मध्ये झाला. कळलं आता, समजलं का सगळ्यांना. येस सर. सर हा बोला ना. असं होऊ शकतं का आपण जे मेन मेमरी खाली लिहिली ना, म्हणजे इंट एक्स 10 वाय इज इक्वल टू 20, ते पहिले राईट केले नंतर फंक्शन्स दिले तर मेन मेथड वरती आणि त्याच्या खाली फंक्शन्स. म्हणजे इथं हे मेन मेथड आहे, ओके ठीक आहे. आता ही जी मेन मेथड आहे, ठीक आहे, जो खालचा ब्लॉक केला तो वरती, असं मेन मेथड वरती देऊन मग फंक्शन्स दिले तर असं चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मेन मेथड वरती देऊन खाली मेन मेथडच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये फंक्शन नाही लिहायचं फक्त, कारण कोणत्याच मेथडच्या आतमध्ये मेथड लिहिता येत नाही. आता इकडे जावा, हा, बट तसं करू शकतो ना आपण मेन मेथड वरती. तुझं काय म्हणणं आहे की आता जी ही नवीन मेन फंक्शन नावाची मेथड होती जी आपण वरती लिहिली, ती आपण इथे खाली लिहायची, असं बरोबर ना. हा, खाली लिहायची. हा, कारण की ते कोडिंग करता तो सिक्वेन्स सोपा पडतो. अच्छा अच्छा, म्हणजे असं स्टॅटिक void फंक्शन, हेच ना, अशीच ना. हो, अशीच. आता जो विषय काय आहे, वरचे तर हा खालचं. हा आता एक तुला सांगतोय. मेन तर प्रॉब्लेम आपल्याला काय विषय आहे, आपला कोड स्टार्ट तर कुठून होतो, ह्या मेथड पासून, बरोबर आहे, मेन मेथड पासून. ही मेन मेथड कुठे बी असू दे, ह्याच्या वरती अशा 10 मेथड असू दे किंवा ह्याच्या खाली 10 मेथड असू दे, स्टार्टिंग एक्झिक्युशन कुठून होणार आहे, इथूनच होणार आहे. हीच लाईन पहिली एक्झिक्यूट होणार आहे, किती काही केलं तरी, कळलं. त्याच्यामुळं मेन हो. मेथड पासून स्टार्ट होणार आहे. मग तुम्ही ह्याच्या वरती लिहा किंवा ह्याच्या खाली लिहा, काहीच फरक पडत नाही, कळलं. ज्या जिथून मेन मेथड जिथं लिहिलेली आहे ना, तिथूनच प्रोग्राम आपला रन होतो. आता आता मी तर मेन मेथड लिहिली, ज्यावेळेस रन करेल त्यावेळेस परत इथे काय होणार, सेम असं ब्लॉक क्रिएट होणार फंक्शन नावाचं मेथड. आणि मेथड्स कुठं असतात आपल्या स्टॅक मध्ये, ही स्टॅक आहे, ही स्टॅक आहे आणि ही हीप आहे, दिसतं. येस झालं सर. क्लिअर, हे क्लिअर झालं. हो.
आता जसं आपण काल बघितलं होतं आरेचं बघा, आरे मध्ये काय केलं होतं आपण, आरे मध्ये काल व्हॅल्यू स्टोअर केलं होतं, बरोबर आहे ना? आरे मध्ये पण सेम तेच केलं ना आपण, आरे मध्ये पण व्हॅल्यू जर हे असतील कॉमन असतील तर त्याला पण काय होतं, त्या सेम मेमरी अलोकेशन होत होती, बरोबर आहे ना? हो. ठीक आहे. आता पुढचं, आता आपण अरे मध्ये व्हॅल्यूज फंक्शन पासिंग फंक्शन करतो ना, पासिंग टू फंक्शन. अरे आपल्याला फंक्शन मध्ये पास करायचं. तर इंटरनल मेमरी मॅनेजमेंट काय होते ते बघा. आता जेव्हा इंट अरे इज इक्वल टू 10 20 30, आपण एक अरे क्रिएट केलाय इंटिजर टाईपचा, त्याच्यामुळे आपण 10 20 30 पास केले. असं आपण अरे बनवतो. एक अरे बनवल्यावरती आपण, ठीक आहे, तेव्हा हिप सेक्शन वरती अरेचा एक ऑब्जेक्ट बनतो. इथे सिक्स सेक्शन वरती एक अरेचा गोळा बनलाय, हा हा सर्कल बघा, हा, ठीक आहे. त्याचा ऍड्रेसचा बॉक्स मेन मध्ये स्टोअर केलाय बघा, केलाय का? केलाय ना? आणि त्याच्यानंतर पुढे, येस सर. हा, हिप सेक्शन, हा, त्याच्यानंतर स्टोअर करून ठेवला जातो. त्याच्यानंतर हिप वरती अरेचा एव्हरी इलिमेंटचा एक ऑब्जेक्ट बनतो. आता जे ह्याच्यामध्ये जे इलिमेंट्स येतात, हे 20 20 30 जे इलिमेंट्स होते का इथे आपण पास केले, ते कुठे गेला, हा, हे दिसतंय, हे 10 20 30 हे जे इथे आतमध्ये स्टोअर होणार, ते इथे व्हॅल्यू आतमध्ये नाही राहणार आहे, ह्याच्या व्हॅल्यूचा पण एक ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे. तो ऑब्जेक्ट क्रिएट होऊन त्याचा ऍड्रेस ह्या ब्लॉक मध्ये राहणार आहे आणि व्हॅल्यू इकडे स्टोअर झाली असते. दिसली का? म्हणजे एखादा येस. अरे क्रिएट असताल, त्या अरे क्रिएट केल्याच्या नंतर अरे मध्ये तुम्ही 3 गोष्टी दिलाय, तर त्या 3 गोष्टीचा परत ऑब्जेक्ट क्रिएट होणार आणि त्याचा ऍड्रेस त्या अरेच्या बॉक्स मध्ये जो सिक्वेन्स वाईज असतो का आपल्या, तिथं स्टोअर होणार. कळलं? जर उद्या कोणी विचारलं, जर अरे क्रिएट केला तर अरेच्या बॉक्स मध्ये आतमध्ये व्हॅल्यूज आतमध्ये आहेत, तर तिथे आतमध्ये व्हॅल्यूज नसतात, त्याचा काय असतो, ऍड्रेस असतो. आणि स्टॅक फ्रेम मध्ये पण आपल्याला त्या अरेचा ऑब्जेक्टचा ऍड्रेस असतो. म्हणजे ऍड्रेस, हा ह्याचा ऍड्रेस, अरेचा ऑब्जेक्ट 1000, सॉरी ऍड्रेस 1000 दिसतं का इथे, हा गेला इथून गेला इथे, ह्याच्या ऍड्रेस वरून गेला इकडे. आता ह्या ऍड्रेस वरून तुम्हाला सांगितलं की बाबा ह्याच्यातल्या आतल्या जे व्हॅल्यू आहेत, समजा एक घर आहे, एका घरात तो, आता समजा मला समजा तुमच्या घरी जायचं, ठीक आहे, समजा संकेतचं घर आहे आपले, तर संकेतचं घर आहे, तर संकेतच्या घरी गेलं मी, संकेतचे 3 भाऊ येतात, मला तिघांना पण भेटायचंय, ठीक आहे. संकेतच्या घरात 3 जण राहत होते, बरोबर. मग 3 जणांची फॅमिली दुसरीकडे आहे, तर मी संकेतच्या घरी गेलो, संख्येच्या घरांच्या 3 जण येतात, त्या तिघांच्या 3 फॅमिलीज वेगळ्या आहेत. मग मला काय होणार, प्रत्येक फॅमिलीचा ऑब्जेक्टचे ऍड्रेस कुठे आहे त्या घरात कळणार की ऍड्रेस कुठे आहे, मग ते मी प्रत्येकाच्या घरी तिथून जाणार ना. कळलं का? मग मला काय, तर त्या आतमध्ये गेलेच ना, त्यांच्या घरी गेलेच नंतर ऍड्रेस भेटला ना. मग एका ऑब्जेक्टच्या ऍड्रेस मध्ये दुसऱ्या ह्याचा ऑब्जेक्टचा ऍड्रेस स्टोअर केलाय आणि त्याची व्हॅल्यू दुसरीकडे स्टोअर आहे. मेन आपल्याला कोणाच्या घरी जायचे, तर थर्ड नंबरच्या, पण आपल्याला त्यासाठी काय करावं लागतं, ह्या ऑब्जेक्ट थ्रू जावं लागतंय ना. नाही तर आपल्याला काय करावं लागतं, त्या 3 जे होते, हे 10 20 30, आता मगाशी मी दाखवलं होतं तसे आपल्याला इकडे व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागले असते. इथे कसे दाखवले होते, इथे कसे व्हेरिएबल डिक्लेअर केले ना, सेम तसंच आहे. हे फक्त हे व्हेरिएबलचे ऍड्रेस ह्याच्या इथल्या आरे मध्ये बघू झाले क्रिएट. कळलं? ह्याच्यामध्ये कोणाला डाऊट? आता पुढे, जर एलिमेंटचा हा -128 टू +128 मध्ये असेल तर त्याला आणि तो ऑलरेडी प्रेझेंट असेल, तर अशा वेळी त्याला परत नवीन ऑब्जेक्ट बनवलं जात नाही, एकदाच त्या व्हॅल्यूचा ऑब्जेक्ट बनवलं जातं व सेम एलिमेंटच्या ठेवायला असेल तर. आता मी मग अशी म्हणलं होतं की x + 10 केल्यानंतर 20 व्हॅल्यू झाली, तर 20 व्हॅल्यू झाल्याच्या नंतर y ची व्हॅल्यू किती झाली आपली, y ची व्हॅल्यू होती 20, बरोबर आहे, ती झाली आपली 30. पण y ची व्हॅल्यूची जी 20 व्हॅल्यू होती ती तशीच राहिली होती. आणि मग x काय झाला, x 10 + 10 झालता ना. इथे बघा कुठे गेले, हा, इथे 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 x 10 + 10 झालता ना, मग 20 झालता. ह्याने काय केलं, मेमरी क्रिएट केली का दुसरी? नाही, फक्त काय केलं का, इथून बघा एक ऍड्रेस दिला का इथे, ह्याला 200 दिला, आणि जी 10 होती ती इरेज झाली गार्बेज कलेक्शन, कारण तिला रेफरन्सच राहिला नाही कोणत्या व्हॅल्यूचा. आणि जी 13 होती, जी की आधीची 20 + 13 झाली, मग त्याने 20 इथून घेतला आणि त्याच्यानंतर अजून 10 ऍड केला आणि त्याला एक नवीन ऑब्जेक्ट करून दिला 300 13 साठी. कळलं? जो की 400 नावाचा ऑब्जेक्ट झाला. मग 400 फक्त ऍड्रेस ह्याच्यामध्ये स्टोअर झाला. तेच सिंपल इथे आहे. आता ही जे बॉक्स क्रिएट झालेत ना,
हेच फक्त कशात झालेत, अरे मध्ये क्रिएट झाले, दिसतंय. ह्याच्यामध्ये काय केलं, ऍड्रेस स्टोअर केला आणि व्हॅल्यू आहे तशा येतात, बरोबर. हा अरे अरेच्या मध्ये एक बॉक्स क्रिएट झाला, बॉक्स मध्ये ऍड्रेस स्टोअर झाला आणि त्याच्या व्हॅल्यूज वरती राहिला. फक्त ह्या व्हॅल्यू इथं होता तर हा इथे आला, ह्याच्या आत ह्याच्यात आला. कळलं. मग तिथे त्यांनी तेच सांगितलंय की जर एक एलिमेंट जर 1 बाईटच्या आतमध्ये असेल, 1 बाईट म्हणजे 8 बिट्स, कळलं. मग जर 128 ते प्लस 128 मध्ये असेल तर तो ऑलरेडी प्रेझेंट असेल, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट असेल, 10 20 काय व्हॅल्यू असेल त्याची, आणि त्याची तर व्हॅल्यूज आपल्याकडे प्रेझेंट असेल तर नवीन मेमरी क्रिएट होत नाही, फक्त त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस ह्याला असाइन होतो. कळलं. मग तुम्ही किती पण वेळा त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, मग समजा 20 तुम्ही 100 वेळा क्रिएट केला तरी 21 बाईट पेक्षा 1 बाईट एवढंच आहे बसणार आहे त्याच्यामध्ये, तर त्याला 100 वेळा मेमरी क्रिएट नाही होणार आहे. तिथे एकदाच मेमरी क्रिएट होईल, फक्त ऍड्रेस असाइन केला जाईल. कळलं. त्याला तोच मिनिंग आहे. जर व्हॅल्यू 128 पेक्षा नसेल तर प्रत्येक व्हॅल्यूसाठी नवीन गोळा बनवला जातो. मग जर आता 1 बाईट पेक्षा मोठा असेल, मग ठीक आहे बाबा, -128 टू +128 मोठी व्हॅल्यू आहे, म्हणजे मोठी इंटिजर व्हॅल्यू आहे, तर ती स्टोअर होत नाही, त्याच्यासाठी नवीनच व्हेरिएबल क्रिएट होतो. मग तुम्ही 10 वेळा जरी नवीन तेवढी व्हॅल्यू घेतली तर ती प्रत्येक वेळेस नवीनच व्हॅल्युएबल घेणार आणि व्हॅल्यू घेणार. कळलं. प्रत्येक वेळेस नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होणार. त्याच्यानंतर पुढे त्याला काय म्हणतो आपण आता, हे बघा, जर व्हॅल्यू -128 टू +128 मध्ये नसेल, प्रत्येक वेळेस नवीन गोळा बनवला जाईल. मग ती व्हॅल्यू सेम जरी असली तरी व्हॅल्यू साठी नवाच गोळा बनतो. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो इंटिजर कॅचे. आलं लक्षात. आता आपण 10 20 13 याचा अरे हिप वरती स्टोअर केला. हिप वरती 10 20 30 यांचा ऑब्जेक्ट आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण काय केलं, अरे घेतला, अरे मध्ये काय केलं, ARR i+10 केलं. ठीक आहे, म्हणजे काय केलं, आयच्या फर्स्ट पोझिशनला, ठीक आहे, ARR च्या फर्स्ट पोझिशनला काय केलं आपण, 10 ऍड केला. मग असं ऑपरेशन केलं जाईल की इज इक्वल टू काय होणार, 10 प्लस, आता काय 10 + 10 काय झालं, 20. मग काय होणार, जे आपले फर्स्ट आपला जो व्हेरिएबल होता त्याच्यामध्ये काय होणार, इथं 20 स्टार्ट होणार. त्याच्यानंतर परत 10 ऍड केली तर काय होणार, आता इथं i+10 केलंय बघा, आयची व्हॅल्यू इथे एक तर 0 येणार, 1 येणार, 2 येणार, बरोबर आहे. मग काय होणार, फर्स्टला परत ह्याच्यात फर्स्ट मध्ये काय होणार, 10 + 10 होणार 20, इथं होणार 13, इथं होणार 40, बरोबर. मग आता मला सांगा, 20 आणि 30 आधीच आहे, बरोबर आहे. मग 20 ला काय होणार, असाइन एक्सची व्हॅल्यू पहिल्या व्हेरिएबलला पहिल्या जागेवरती 20 येणार, 0 जागेवरती. मग त्याच्यानंतर फर्स्ट पोझिशनला येणार 30 आणि एक नवीन मेमरी क्रिएट होणार आणि तिथं काय होणार, तर 40 सेकंड पोझिशनला. ओके. मग फर्स्ट नंबरची पोझिशनची आपली व्हॅल्यू पहिली निघून जाणार, जी की 10 होती आपली, आणि जी 13 होती ती 13 असाइन झाली सेकंड याला. कळलं. तर पुढे त्याच्यानंतर काय, 20चा आणि 30चा गोळा ऑलरेडी हिप वरती प्रेझेंट आहे, बरोबर आहे, तेच लिहिले मी सांगितलं ते. आणि अशा व्हॅल्यूची जी -128 टू +128 त्याच्यामध्ये आहे, त्याला फक्त 20च्या गोळ्याचा ऍड्रेस दिला जातो, 0th इंडेक्स वरती ठेवला जाईल आणि फर्स्ट इंडेक्स वरती, थर्ड इंडेक्स वरती ठेवला जातो. नंतर सेकंड इंडेक्स वर एक नवीन गोळा बनवला जाईल, सेकंड म्हणजे लास्ट इंडेक्सला. आता 13 झालं, आता 14 वरती, 14 इंडेक्स आपल्या किती इंडेक्स आहे, म्हणजे 14 कितीला येणार, 3 नंबरला येणार ना, 0 1 2. मग सेकंड इंडेक्सला येणार, पण 3 नंबरची व्हॅल्यू आपली. मग 14 आपल्याकडे स्टोर आहे का आधी, मग नवीन मेमरी क्रिएट होणार, तिथं काय स्टोर होणार, मग किती सांगितलं बघा, सेकंड इंडेक्स वरती एक नवीन गोळा बनवून त्यात ठेवली जाते, कारण तो नंबर हिप सेक्शन वरती नव्हता, म्हणून त्यांनी त्या व्हेरिएबल साठी व्हॅल्यू 40 साठी एक नवीन गोळा बनवला आणि सेकंड इंडेक्सला नवीन गोळ्याचा ऍड्रेस स्टोअर करून ठेवला. आता कळलं का, ऍड्रेस मध्ये बघा आपण अरे अपडेट करत होतो तिथं, इथं यांनी अरे अपडेट केलंय. सिंपल काय केलंय, इथं फक्त काय केलंय, प्रत्येक व्हॅल्यू 10 10 ऍड केलंय. मग प्रत्येक व्हॅल्यू 10 10 ऍड झाल्यावर नंतर फर्स्ट पोझिशनला 10 + 10 झाले 20. मग 20 ला नवीन ऑब्जेक्ट क्रिएट व्हायला पाहिजे ना, मग ते काय करणार आहे, 20 आपली 1 बाईट पेक्षा कमी, मग तो 20 जे आधी होता त्यालाच उचलणार, आधीचा ऍड्रेस, फक्त त्याचा ऍड्रेस कशाला देणार, अलीकडच्याला देणार, परत त्या पुढच्याला ऍड्रेस चालणार, आणि लास्टला जी मेमरी होती 13 ची, जी म्हणजे नव्हती सेकंड पोझिशनला, ती क्रिएट करणार फक्त. मी आधी दाखवलं होतं सेम तसं. हे बघा, हाऊ अरे एलिमेंट्स बिहेव व्हेन वी चेंज अरे एलिमेंट्स ऍट अ रन टाइम. आता जर रन टाइमला अरे एलिमेंट्स आपण ते सेमच एक्झाम्पल आहे बघा, काय केलं इथं, एक स्टॅटिक आहे ना, इथून स्टार्ट होतं आपलं पुढे, हा इथे
आता आपली स्ट्रिंग मेथड इथं, सॉरी मेन मेथड इथे आहे. आपण इथून कोड स्टार्ट केला, एक इंटिजर अरे 50 100 150 दिसतंय. काय केलंय आपण, एक इथून कॉल केलाय कशामध्ये, काय केलंय फंक्शन अरे, इथून अरे पास केलाय दिसतोय का अख्खा. तर आता 15 100 आणि 10 कुठे जाणार आहे व्हॅल्यू, इथं आला अरे इंट अरे इज इक्वल टू, ह्याच्यामध्ये अरे पास केला. याच्यामध्ये आपण काय केलं, फॉर लूप वापरलं. फॉर इच लूप मध्ये ते ऑटोमॅटिकली त्याने काय केलं, त्याने इन्क्रीमेंट डिक्रीमेंट कंडिशन त्याचं त्याचं लावलं की आपलं चालू कुठून करायचं आणि बंद कुठून करायचं. कळलं. आतमध्ये आला एक्स एक्स प्रिंट आला, म्हणजे आपला अरे प्रिंट झाला. म्हणजे काय झालं, 50 100 150 आपला इथं प्रिंट झाला. कळलं. त्याच्या खाली आलं तो, आता इथून कॉल गेलाय ना, मग हे खाली इकडे होणार आहे का पहिल्यांदा, हा नाही होणार एक्झिक्यूट. आधी ह्याचं कम्प्लीट करून येणार मग खाली येणार. मग हा इथून गेला इथे असा, इथे गेला, इथे गेल्याच्या नंतर आता हा अरे प्रिंट झाला अख्खा. प्रिंट झाल्याच्या नंतर मग काय केलं त्यांनी, परत एक लूप वापरली. ते आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन इक्वल टू ए, आणि त्याच्यानंतर काय केलंय आय प्लस, आणि परत काय केलंय, प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा 50 ऍड केलंय. प्रत्येक इंडेक्सला समजा आधी 0th इंडेक्सला 15 आहे, 1th इंडेक्सला 100 आहे, आणि सेकंड इंडेक्सला 150. तर इथे काय केलं, प्रत्येक इंडेक्सला आता 0th पोझिशनला येणार, त्या 0th इथं 50 घेणार, 50 प्लस 50 100 होणार, 100 प्लस 50 150 होणार, 150 प्लस 50. आता इथे काय होणार, पण 100ची आणि 150ची आधीच मेमरी आहे आपली. मग फक्त क्रिएट कशी कोणती होणार आहे आपल्याकडे, 200 वाली. तर ती कुठे होणार, फक्त त्याच्या मेथड पुरतीच होणार आहे. त्याचा हिप इकडे खालच्या साईडला काय संबंध येतो का त्याचा, कारण मेन मेथड मध्येच फक्त ती मेमरी क्रिएट होणार आहे. सॉरी, मेन मेथड मध्ये तिथून होणार, इकडे गेला ह्याच्यामध्ये काम केलं त्याने, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर परत खाली येतोय. आता ते बी करून बघू आपण. ठीक आहे. आता आपण एक अरे घेऊ, ठीक आहे, इंट या, त्याच्यामध्ये काय करू, व्हॅल्यूज पास करायचं आपल्याला. किती ते आपण त्यांच्या केलेल्या व्हॅल्यूज करायचं पास का आपल्या करायचं. झाले का रे डिक्लेअर. आता काय करायचं आपल्याला, सिंपल त्याला काय करायचंय, कॉल करायचा. समजा आता मेन मेथड लिहायला लागेल ना आपल्याला. आता मी ही खाली लिहितो, तुम्ही म्हणताय ना ती खाली लिहू डायरेक्टली. ए आर आर काय करू, सिंपल रिप्रेझेंट करू, ठीक आहे, पास करू. त्याच्यामध्ये आणि कॉल करू. आपल्या मेथड कोणची आहे, फंक्शन. स्टॅटिक आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचा क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागला. आणि तर स्टॅटिक नसती तर आपल्याला काय करावं लागलं असतं, आणि स्टॅटिक केली, स्टॅटिक केली. अरे कोणता आहे, इंटिजर आहे ना, इंटिजर ए आर आर. झालं, इथून कॉल केला. कॉल केल्याच्या नंतर आता आपला अरे इथे होता ना, त्याच्या खाली आता इथे, इथून कुठं आला, इथे आला खाली, ठीक आहे. आता इथे आतमध्ये आल्याच्या नंतर आपण काय केलं, एक फॉर लिस्ट वापरलं, ठीक आहे. आणि काय केलं, इंट एक्स. इथं आता प्रिंट होतं का चेक करू आपण. आता झाला रे प्रिंट, इथं आलाय आता तो. इथं आपण प्रिंट केलंय कुठे, नाही. आता तो कुठं आला, इथं आला, कॉल झाला, कॉल झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये आला, फॉर इचने आपला अरे प्रिंट झाला. आता आपल्याला काय करायचंय, प्रत्येक इंडेक्स वरती काय ऍड करायचंय, फॉर लूप घेतलं मी, इंट एक्स इंट आय इज इक्वल टू 0. फर्स्ट स्टार्ट कुठून होतं आपला अरे, 0. त्याच्यानंतर 0. त्याच्यानंतर आपलं काय होता, ए आर आर
डॉट आय इज लेस दॅन ARR डॉट कोणती मेथड आहे आपल्याला साईज करायची लेंथ नावाची लेंथ नावाची कुठपर्यंत चालवायचं तिथपर्यंत आणि आय कुठला प्लस प्लस तर आयची व्हॅल्यू पण प्लस करायची. ठीक आहे. आता इथे आतमध्ये काय होणार आहे आता आपल्याला काय करायचं अरेच्या प्रत्येक इंडेक्सला आपल्याला ऍड करायचे. आता प्रत्येक फर्स्ट आय इंडेक्स आली आय इज इक्वल काय करणार आहे आपल्याला आय प्लस व्हॅल्यू 15 काय प्रत्येक इंडेक्सला. आता इथं काय होणार आहे फर्स्टली इथं 0 येणार आहे. 0th इंडेक्सला काय होतं आपल्या 50 येणार आहे. मग 50 काय होणार इज इक्वल टू ह्याची व्हॅल्यू काय होणार इथं 15 ह्याची व्हॅल्यू काय आपल्या 15 15 प्लस 15 काय होणार फर्स्ट 0th इंडेक्सला जागा कुठं जाणार इथे काय आता फर्स्ट एक्झिक्युशनला 0 येणार 0 आलं म्हणजे इथं पण काय होणार 0 होणार. मग आता अरेच्या 0th इंडेक्सला काय आपल्या 15 15 प्लस 15 मग इथे काय झालं आपला 50 मग 15 प्लस 15 काय झालं 100 झालं. मग इथं 0च्या जागेवरती काय येणार 100 कळलं. सेकंड याला काय होणार इथे परत इथं होणार इन्क्रिमेंट 1 होणार 1 झाल्यास नंतर इथं काय होणार आपलं पहिला काय होता 100 प्लस काय आला 50 150. त्याच्यानंतर काय होणार परत इथं सेकंड पोझिशनला येणार सेकंड पोझिशनला आल्याच्या नंतर इथे किती होणार 150 आणि 15 प्लस 15 पण आता ह्या 100 आणि 15 आपल्या मेमरीमध्ये आधीच क्रिएट येतात. मग फर्स्टला काय होणार फक्त ह्या 0th पोझिशनला काय होणार फक्त ऍड्रेस चेंज करणार तो मेमरीमध्ये 0th पोझिशनला काय होणार इथं पण 0th पोझिशन झाली ना. 0th पोझिशनला जाणार मग इथं 15 जाणार आणि इथं अपडेट काय होणार व्हॅल्यू ARR आय प्लस 15 व्हॅल्यू कोणती होणार याला इथे 15 ऍड्रेस फर्स्ट 0th पोझिशनला काय जाणार 100 जाणार. त्याच्यानंतर परत हा ते करतो मी तुम्हाला सांगतोय रे मी 0th पोझिशनला नाही झालं. आता प्रत्येक वेळी चेंज होणार ह्या आयच्या व्हॅल्यू जी व्हॅल्यू असेल त्याच्यामध्ये 15 ऍड होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं आपण त्याच्यानंतर आपल्याला करू आपण अपडेट केले. आता अपडेट केल्यावर परत इथं अरे प्रिंट झालाय बघा खाली. ठीक आहे. इथं फक्त अपडेट करून सोडलाय रिप्रिंट केलाय का नाही केलं. आपण पण प्रिंट नाही करायचं आपल्याला काय करायचं सिंपल अपडेट केला परत आपण इकडे आता फॉर इच लूप वापरू इंडेक्स आता मला सांगा इथे आला इथे अरे अपडेट झालं ना. ठीक आहे. आता परत रन करून बघू आपल्याला आन्सर काय येतं आपलं काय आलं हे आलं फर्स्ट कोणत्या ह्याच्यात मध्ये जेव्हा इथून कॉल झाला तेव्हा इथं आल्याच नंतर हा प्रिंट झाला बरोबर आहे. हा प्रिंट झाल्याच नंतर काय आलं हे आलं पहिलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस खाली गेला त्यावेळेस अपडेट झाला अरे अख्खा म्हणजे मेमरीमध्ये अपडेट झालं ना. मग मेमरीमध्ये अपडेट झाल्यास ना तिथं परत प्रिंट केला मग काय झालं फर्स्टला 50 ऍड केला सेकंडला परत हे केला नवीन मेमरी केली 200. कळलं आता एक्झिक्युशन कसं चालतं आपण अरे पास केलं ना. मग आता आधी काय करायचो आपण आधी फक्त 2 व्हेरिएबल पास करायचो 1 व्हेरिएबल पास करायचो. मग आता समजा तुमच्याकडे 100 लाईनचा कोड आहे म्हणजे 100 मार्क्स पोरांचे ते तुम्हाला फक्त पास करायचे इथून तिकडे पास करायचे आणि त्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये 10 मार्क्स ऍड करायचे. सिंपल आहे ना करू शकता ना तुम्ही. आणि इथं ठीक आहे बाबा इथे तुम्ही व्हॅल्यू दिल्या ठीक आहे थोड्याशा येतात इथं किती 3च व्हॅल्यू येतात असे इथं 100 व्हॅल्यू जाऊ शकतात जे की तुम्ही युजर कडून ज्यावेळेस ते म्हणजे पुढचा विषय येतो ऍडव्हान्सचा तुम्हाला फक्त कन्सेप्ट कळायसाठी सांगतो की अख्खा अरेचा अरे पण प्रिंट पास करत आहे. इथं काय केलंय फक्त अरे पास केलाय त्यांनी बाकी अदरच काय केलंय का आणि फॉर इच ग्रुप आपण फक्त प्रिंट केलाय बाकी काहीच केलेलं नाही. याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे का नाही सर. मानसी समजलं का तुला हो सर. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणाला क्वेरी नाही आहे तर पुढे इथे पण तेच केलंय बाबा काय केलंय फक्त हा आपला अरे क्रिएट झाला फंक्शन मध्ये परत अरे क्रिएट झालाय एकच अरे बघा हे सेम ऍड्रेस दिसतोय
पास केला ना आपण अरे, मग बघा ऍड्रेस सेम आहे अरेचा, आणि फक्त व्हॅल्यूज अपडेट झाला, दिसत का बघा. ही फक्त क्रॉस लाईन केलेले आहेत ना, त्या पहिल्या अरेच्या पहिले ज्यावेळेस हा अरे क्रिएट झाला त्यावेळेस 15 पहिल्यांदा एक पहिला ऍड्रेस काय करत होता, 15 स्टोअर करत होता 0th इंडेक्सला. इथं 0 आहे, हा 1 आहे आणि हा सेकंड आहे, बरोबर आहे. 0th इंडेक्सला 15, त्याच्यानंतर फर्स्टला 100 आणि सेकंडला होता 150. ठीक आहे. तर त्याच्यानंतर ज्यावेळेस आपला अरे इकडे गेला त्यावेळेस अपडेट झाला. ठीक आहे. अपडेट झाल्याच्या नंतर फंक्शन नावाची ही आहे बघा, हा ब्लॉक, त्याच्यामध्ये काय झालंय आपल्याला 100, आता ही सेम ऍड्रेस आहे, सेम त्याच्या आतमध्ये गेला. ठीक आहे. कारण आपण अरे पास केलंय म्हणजे सेम व्हॅल्यू तिकडे गेलेले आहेत, बरोबर आहे. मग इथे काय झालं, फक्त फर्स्टला मध्ये 100 झालं, मग आपलं काय झालं ह्याचा बघा, इथून नका एक लाईन गेली, फक्त काय केलंय ऍड्रेस चेंज केलाय. ह्याच्यामध्ये काय झाला 100 आहे, 100 तर काय तर 200 केलं, दिसतंय. इथं ते 200 होतं, इथं 300 झाला, आणि जी इथं हे आलं ते 300 होतं, हा कॅन्सल झाला. आणि कॅन्सल झाल्याच्या नंतर आता ह्यालाही करतोय, ह्याला करतोय, मग ह्या थर्ड पोझिशनला सेकंड पोझिशनला आहे ना काहीतरी व्हॅल्यू पाहिजे ना, मग ती इथं ऍड झाली, एक नवीन मेमरी क्रिएट केली 400, त्याचा ऍड्रेस होता, ती मेमरी क्रिएट होऊन त्याचा ऍड्रेस इथे स्टोअर झाला. कळलं आता? सेम आपण हेच होते. कळतंय? Yes, sir. ओके. आता ते तुम्हाला तिथं कन्फ्युज होत असेल तर खाली चेक करा. हे बघा, आपण अरे नावाचा एक अरे बनवला ARR, त्याच्यामध्ये 100 त्याची स्टोअर झाला आपला त्याचा ऍड्रेस, म्हणजे ह्या ब्लॉकचा गोलचा ह्या सर्कलचा ऍड्रेस स्टोअर झाला हा 1000. त्याच्या आतमध्ये 3 व्हॅल्यूज आपण पास केल्या, कोणत्या, 50, 100 आणि 150. दिसतात ह्या. आता ह्याच्या आतमध्ये पण त्याचा ऍड्रेस स्टोअर होणार आहे व्हॅल्यूचा. ह्या व्हॅल्यू स्टोअर झाल्या इकडे, त्याचा ऍड्रेस स्टोअर झाला त्या अरेच्या आतमध्ये इंडेक्सला. त्याच्या 0th इंडेक्सला काय स्टोअर झाला ऍड्रेस, 15th ऍड्रेस. 1 इंडेक्सला काय झाला 100चा, आणि सेकंड इंडेक्सला काय झाला 150. मग ह्या 100 मध्ये आता ज्यावेळेस आपण काय केलं, अपडेशन केलं. काय अपडेशन केलं आपण, प्रत्येक जागेवरती काय केलं, प्रत्येक इंडेक्सला हा 15च्या इंडेक्सला 50 ऍड केला, 1च्या इंडेक्सला 50 ऍड केला, आणि त्याच्यानंतर सेकंडच्या इंडेक्सला म्हणजे इथं जे 150 आहे त्या 150च्या इंडेक्सला पण 50 ऍड केले, दिसते. आता नेक्स्ट अपडेटेड काय असणार आहे, मग फर्स्टला काय येणार आहे आपल्याला, फर्स्टला काय येणार आहे 100 येणार आहे, कारण आधीचा 15 होता, इथं 15 प्लस 15 काय झाला 100 झाला. ह्या 0th पोझिशनला 100 येणार ना, आता 100 वरती कुठे इथे, मग बघा ह्याला अनोटेट केलं त्याचं. त्याच्यानंतर सेकंड, परत पुढे काय झालं, परत काय झालं 100 प्लस 15 झालं. मग ही सेकंड जी पोझिशन होती, आता इथे बघा खाली हा सेकंड जे होता 200 इथे गेलं, आता हा 150 आहे, बरोबर आहे. या 150ला अनोटेट होणार ना. मग बघा ह्याने काय केलंय, फक्त तो वरती करायच्या ऐवजी काय केलंय, सेम ऍड्रेस घेतलाय. त्याच्यानंतर ज्यावेळेस नवीन मेमरी क्रिएट झाली, ज्यावेळेस आता आपल्याकडे 200 व्हॅल्यूचा स्टोअर होतं का, मग काय केलं, सिंपल एक नवीन मेमरी क्रिएट झाली, त्याचा ऍड्रेस इथं स्टोअर केला, दिसतं. मेमरीचा ज्या मेमरी आधीच आहे त्याला डबल क्रिएट केली जात नाही, जे असेल ती त्यालाच भेटतं, जी नसेल तर ती क्रिएट केली जाते. कळलं काय, तेच ऑब्जेक्ट रियूज केले जातील ज्यांची व्हॅल्यू -128 टू +128 पर्यंत आहे. बाकीच्या व्हॅल्यू साठी नव्याने गोळा बनतो. आता 150 साठी नवीन मेमरी क्रिएट झाली, दिसतंय का, ह्या 150 साठी मेमरी क्रिएट झाली, दिसते का इथं. आता ही लाईन वाचा, ज्या व्हॅल्यूज -128 टू +128 च्या आतमध्ये येतात त्याच व्हॅल्यूला फक्त रियूज करता येतोय. मग आता सांगा 100 रियूज करता येईल आपलं, पण 150 किती, 150 पुढे आहे ना, मग त्यावेळेस ती मेमरी इरेज होणार, आणि काय तिथं कोणती व्हॅल्यू अपडेट होणार, नवीन मेमरी, 2 मेमरी तिथं नवीन क्रिएट झाल्या ना. मग कळलं, कारण ती 50 व्हॅल्यू 150 व्हॅल्यू ती आपली कशात 1 बाईट मध्ये बसत नाही. कळलं आता, समजलं का सगळ्यांना. Yes, sir. आता कमांड लाईन आर्ग्युमेंट्स हा पुढचा कन्सेप्ट आहे, होईल का आपला, ठीक आहे, आपण जेवढं होईल तेवढं. कमांड लाईन आर्ग्युमेंट्स मध्ये काय होतं चेक करा. एक क्लास घेतला, एक पब्लिक क्लास डेमो, ह्याचं करून दाखवायची गरज आहे का प्रॅक्टिकल, नाही सर. ठीक आहे. मग क्लास घेतला डेमो,
पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मध्ये आपण काय केलं, एक अरे पास केलं, दिसतं इंट अरे इज इक्वल टू 10 20 आणि 30. आणि इथे काय केलं, स्ट्रिंग फाइंड्स, आणि त्याच्यामध्ये काय केलं, स्ट्रिंग घेतली एक स्ट्रिंग फ्रेंड्स नावाची. त्याच्यामध्ये काय केलं तर म्हणजे एक अरेच घेतलाय आपण, दिसते स्ट्रिंगचा अरे घेतला आणि त्याच्यामध्ये काय केलं आपण, नेम पास केले. ठीक आहे. आता जसं इंटिजर टाईपचा अरे तसं स्ट्रिंग टाईपचा अरे, बरोबर आहे. तसंच आपण फ्लोटचा पण अरे घेऊ शकतो, बरोबर आहे. तसं डबलचा घेऊ शकतो, लॉंगचा पण घेऊ शकतो. मी इथं काय केलं, त्यांनी दोन अरे घेतला, एक स्ट्रिंगचा इंटचा घेतला आणि एक स्ट्रिंगचा घेतला. आता पुढे काय केलंय आपण, काय केलंय, एक क्लास घेतलाय, दिसते पब्लिक स्टॅटिक वॉइड मध्ये. त्याच्यामध्ये काय केलंय, 0th इंडेक्स, फर्स्ट इंडेक्स आणि सेकंड इंडेक्सला काय केलंय, प्रिंट केलंय, बरोबर आहे. आता हा काय केलोय, हा अरे जर आपण कोड रन करताना काही व्हॅल्यू दिल्या तरच अरे बनवला जातो व त्याला जागा मिळते व आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. हा अरे रन टाइमला बनवला जातो. आता आला आपल्या पब्लिक स्टॅटिक वॉइड मधल्या जे लाईन आहे जिथं आपण स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स करतो. ह्या लाईनचा मिनिंग ही कधी यूज होती ते बघा, दिसतं इथं. हा अरे जर आपण कोड रन करताना काही व्हॅल्यू दिल्या, जर कोड रन करताना आपण काहीतरी व्हॅल्यूज दिल्यात त्याला, तर काय सांगतोय, जर हा अरे आपण कोड रन करताना काही व्हॅल्यूज दिल्या तरच हा अरे बनवला जातो व त्याला जागा मिळते व आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. हा अरे रन टाइमला बनवला जातो, कळलं. आता मग त्याच्यानंतर काय आहे, जावा डेमो प्रणव वैभव या अरेला, आता इथे काय केले आपण, व्हॅल्यू दिले बघा वरती. ठीक आहे. मग आता समजा काय केलंय, डेमो हा क्लास आहे, त्याच्यामध्ये काय केलंय, इथून वाचा, या अरेला आपण रन टाइमला व्हॅल्यू देतो व आपण त्या व्हॅल्यू कमांड प्रॉम्प्ट वरती देतो आणि त्या व्हॅल्यू आर्ग्युमेंट्स मधून पास केले जातात, त्यामुळे त्याला कमांड लाईन आर्ग्युमेंट्स असे म्हणतात. आता इथे काय होतंय, इथे आपण बघा काय केलंय, स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स मध्ये बघा डायरेक्टली असाइन केलं व्हॅल्यू, बरोबर. आता इथे डायरेक्टली असाइन केलं म्हणजे 0th इंडेक्सला गेला आशिष, फर्स्ट इंडेक्सला गेला काना, त्याच्यानंतर मध्ये गेला कितीला, सेकंड इंडेक्सला, थर्ड इंडेक्सला गेला राहुल. आता इथे काय केलंय त्यांनी, फक्त एक आर्ग्युमेंट दिलंय, बाकी काय केलंय, फक्त इथे अरे दिलाय का, कोणतं क्रिएट केलंय का, नाहीच केला ना. फक्त काय केलंय, सिम्पल प्रिंट केलाय 0th इंडेक्सला, काय केलंय सेकंड इंडेक्सला, थर्ड इंडेक्सला, बरोबर. त्याच्यानंतर तो कमांड लाईनला आपल्याला आर्ग्युमेंट्स मागतोय फक्त. आता पुढे बघा, प्रणव, सागर आणि वैभव ह्यात आपण कमांड लाईनला दिलेल्या. तुम्हाला माहिती का आपण स्कॅनर क्लास वापरून कसं कमांड लाईनला आर्ग्युमेंट देतो, सेम तोच लिहाय. आता पुढे बघा, इथं पण काय केलं, एक स्ट्रिंग आहे, इथं स्ट्रिंग अरे दिसतोय का, स्ट्रिंग अरे, ह्या अरे मधून व्हॅल्यूज फक्त पास होत आहेत. ज्यावेळेस आपण करतोय ना, जर आपण व्हॅल्यूज दिल्या डायरेक्टली तर ते करणार आहे का, त्याला जागा भेटणार आहे का, नाही. आता ही लाईन आपण वाचलीच बघा, हा अरे जर आपण कोड रन करताना काही व्हॅल्यूज दिल्या तरच अरे बनवला जातो, अदरवाईज ह्याला जागा मिळते का, नाही, आपण त्याला ऍक्सेस करू शकत नाही. मग काय आपण इथेच व्हॅल्यू दिले, दिसतं काय. आता राहिला विषय पुढं, काय केलं नंतर इथे एक लूप घेतले आणि काय केलं आपण, प्रिंट केलाय आय. ठीक, प्लस पुढे स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स आणि हा, त्याच्यानंतर काय केलंय, इथे काय केलंय, डॉट 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 दिले. याला इक्लिप्स मध्ये असं म्हणतात, हा इक्लिप्सेस असं म्हणतात. तिथे 3 डॉट दिलेत ना ते. त्याच्यानंतर काय म्हणतात, त्याला अरेचा व्हेरिएबल लेंथ त्यांना असे 3 डॉट देऊन दर्शवलं जातं. आता आपण काय करत होतो, नॉर्मल ब्रॅकेट देत होतो, आठवते का, ब्रॅकेटच्या ऐवजी आपण तिथे डॉट डॉट पण करू शकतो 3. काय आलं इथे, आर्ग्युमेंटच्या जागी तुम्ही दुसरं बी काय वापरू शकता.
काय लिहितो, कळलं आता? त्याला काय म्हणतात, इक्लिप्सिस म्हणतात. त्या 3 डॉटला काय म्हणतात, आपण आरे वापरतो, त्या आरेच्या ऐवजी आपण काय वापरतो तिथे, इक्लिप्सिस वापरतो. आरेची व्हेरिएबल लेंथ असे त्यांना 3 डॉटने देऊन दर्शवलं जातं. आता जर तिथं लेंथ केली, आता आपण हा कोड करून बघू, ठीक आहे. ऍक्च्युअल आन्सर काय आहे ते कळलं. फास्ट होत नाहीये ना? हे आलंय int I is equal to 0, I is less than length, आणि त्याच्यानंतर I तर काय करायचंय, प्रिंट करायचं ना. काय होतं, I प्रिंट करतात. त्याचा काय संबंधच नाही ना, फक्त आपल्याला काय पीडीपी डॉट लिंक करायचं, आर्ग्युमेंट्स आहेत ना, तर पीडीपी डॉट तुम्हाला आउटपुट घेते का ते, तुम्ही शिकताय रे, तुम्ही त्याचं ना काही करू, तुम्हाला मी सांगतोय, फ्लो वाईज जातोय आपण, एक 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 ऑब्जेक्ट क्रिएट होतात. फक्त कमांड लाईनला आर्ग्युमेंट कसे जातात ते दाखवतो मी तुम्हाला. इथे कमांड लाईनलाच जातात ना, बघा ना. जर उद्या तुम्हाला इंटरव्ह्यूने विचारलं की बाबा तुम्ही या जागेवरती ब्रॅकेटच का वापरता, सांगता आलं पाहिजे ना. सिंपल आहे, कोणी नाही विचारणार, दररोज वापरताय तुम्ही, डेली यूज करताय ना. ज्यावेळेस कोड टाईप करताय ही वाक्य लिहितायच तुम्ही. मग इथं जर एखादा तो म्हणला की इथं काहीच नाही लिहिलं, मी ब्रॅकेट लिहिलंय, त्या ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट सोडून इथं काही आर्ग्युमेंट्स, तर तुम्ही काय म्हणणार, नाही सर तिथं आर्ग्युमेंट्स असतात फक्त, बरोबर आहे ना. मग इथे फक्त मी काय करतो, आर्ग्युमेंट्स केलं, ठीक. कमांड लाईनला जातोय ना डायरेक्ट ऍक्सेप्ट, बघा ना इथे कमांड लाईनला हे येत आहे ना, ठीक आहे. ते काय ऍक्सेप्ट करत नाही, ठीक आहे. आता तुझा पुढचा विषय पुढे वाचा. ह्याच्यामध्ये मेन सांगणं हेच होतं की तुम्ही, आपण जे कमांड लाईनला सी पाठवतो हा कोड करतो, ठीक आहे. आणि आर्ग्युमेंट 0, 1 आणि 2, तो आर्ग्युमेंट पास कसे होतात ते दाखवतो मी. इथे पण आर्ग्युमेंट पास होत आहे, दिसतंय काय, हे आपण डायरेक्टली डिक्लेअर केले दाखवण्यासाठी की बाबा कसा आपण असाइन करतो व्हॅल्यू. पण आता असाइन केल्याच्या व्हॅल्यूज ज्या ह्या व्हॅल्यूज आहेत त्या कशा जातात त्या कळल्या पाहिजेत ना. ह्या बी व्हॅल्यूज जातात, कुठून जातात, इथूनच जातात. आर्ग्युमेंट कुठून पास होत आहेत, तिथूनच होतात ना. ते दाखवण्यासाठी फक्त ते चाललंय. आता पुढे बघा, क्लास कोड नावाचा एक कोड बनवलाय आपण, कोड नावाचा एक क्लास केलाय, सॉरी. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन घेतली, मेथड घेतली, त्याच्यामध्ये काय केलं आपण, एक अरे डिक्लेअर केलाय. क्लिअर दिसतंय का ते, एक
इंट ARR ब्रॅकेटमध्ये काय केलं, इज इक्वल टू 15, 100, 200 आणि 300 नावाचा एक अरे घेतलाय. आणि सिस्टीम काय केलं, नॉर्मली काय केलं, त्याचा आयडेंटिटी हॅश कोड घेतलाय. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढे काय केलंय, परत आपण काय केलंय, एक लेंथ घेतली, परत अरे घेतलाय तोच, आणि इथे काय केलंय, परत आपला त्याचा हॅश कोड प्रिंट केलाय. दिसतोय या दोन्हीत काय डिफरन्स दिसतोय का? दोन्हीत काय डिफरन्स आहे का? आता पुढे बघू काय सांगितलं आउटपुट. फर्स्ट ह्याचा आउटपुट काय येणार आहे, 100, 200, 300, ठीक, 50, 100, 200 आणि 300. आणि सेकंड परत काय आहे, 100, 50, 100, 200 आणि 300. बरोबर आहे. आता ह्या काय मध्ये, आता इथे पहिल्यांदा काय आउटपुट प्रिंट आले आपलं, 50, 100, 150 आणि 200 ला हा हॅश कोड, हा एक हॅश कोड, हा एक लेस दॅन आणि ग्रेटर दॅन. ठीक आहे. खालच्या आला बघा, आता 50चा सेम आला, 100चा काय आला, सेम आला, 150चा चेंज आहे, आणि 300चा पण. कारण का, कळलं का? या कोड मध्ये अरे मधील एलिमेंट 128 प्लस 128 च्या दरम्यान असेल तर ऑब्जेक्ट हा कॉन्स्टंट आणि सिंगलच असतो. जर सेम व्हॅल्यू असलेले ऑब्जेक्ट असतील जे 128 ते 128 म्हणजे -128 ते +128 मध्ये प्रेझेंट आहेत, अशा व्हेरिएबल साठी हीप वरती त्यांना एलिमेंटचा एकच ऑब्जेक्ट बनवला जातो व सगळे व्हेरिएबल्सला ऑब्जेक्ट कडे बघत असतात. आता एकच व्हेरिएबल बनला, ह्याचा एकच बनला 15 साठी, 15 साठी, 100 साठी पण एकच बनला, पण हे 150 आणि 200 जे आहेत त्याच्यासाठी दोन दोन वेगळे बनले. कारण का, ते -120 हे 1 बाईट मध्ये बसत नाही आणि 128 च्या वरती व्हॅल्यू वरती मोठा असेल तर सेम व्हॅल्यू असलेल्या व्हेरिएबल साठी इंडिव्हिज्युअल एक एक सेपरेट ऑब्जेक्ट बनवला जातो. बरोबर आहे. इथे 150 साठी सेपरेट बनलाय आणि इथे पण 150 साठी सेपरेट बनलाय. ठीक आहे. व तो नेहमी बदलत नसतो. त्या ऑब्जेक्टचा हॅश कोड पण कॉन्स्टंट राहत नाही. हॅश कोड वाय का कॉन्स्टंट आहे, बघा 72 आहे, ह्याचा 89 आहे, ह्याचा 93 आहे, ह्याचा 58 आहे. स्टार्टिंग बघा 961 आणि त्याच्यानंतर 431. तसं बघा ह्याचं 50चा 40011 आहे, ह्याचं बघा 40011 आहे. सेम आहे ना, ह्याचा बी सेम आहे बघा, 100चा ह्याचा पण सेम. बरोबर आहे. मग काय सांगतोय, तो नेहमी बदलत नसतो. त्या ऑब्जेक्टचा हॅश कोड पण कॉन्स्टंट राहत नाही. मग आता जे वरती आहेत व्हॅल्यू 128च्या वरती येतात, त्यांचा हॅश कोड काय होतो, बदलत राहतो. कोणतेही ऑपरेशन परफॉर्म करून हॅश कोड बघत असलो तरी 128 पेक्षा मोठी व्हॅल्यू असणाऱ्या एलिमेंट साठी प्रत्येक वेळी एक नवीन बनवला जातो, पण नवीन ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो. इथे केलायच त्यांनी. आता हे बघा, इथे दिसतंय सगळं क्लिअर, सेम आहे. इथं पण नाही काय की प्रिंट केलाय, इथं बी प्रिंट केलाय, इथं बी प्रिंट केलाय. किती वेळा प्रिंट केलाय, आता इथे ऍड केले बघा, इथे हॅश कोड प्रिंट केलाय, इथं 50 ऍड केलाय, इथं 50 काय केलंय, ऍज इट इज प्रिंट केलंय नंतर, आणि इथं परत इथं 50 मायनस केलंय, परत इथं ऍड केलंय. ठीक आहे. आता किती वेळा प्रिंट झाला आपलं, इथे इथे अपडेट केलंय फक्त बघा, इथे अपडेट केलंय, इथे अपडेट केलंय, 3च वेळा प्रिंट होतं, 1 2 3. बरोबर आहे. मग अपडेट केलंय ना, फर्स्टला काय येणार, ऍज इट इज प्रिंट होणार 50, 100, 150, 200. बघा इथं 50, 100, 150 आणि 200 दिसतंय, झूम करून 50, 100, 150 आणि 200. हॅश कोड काय त्याचा 001 0011 3239. बरोबर आहे. आता ह्याच्यात 50, 100चा ह्याला बी सेम आहे बघा, 3239. ठीक आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर खाली बघा काय केलं, इथं ऍड केलेत 50, तरी पण त्याचा हॅश कोड बघा चेंज नाही झाला. आता फर्स्ट 50 जाणार ना, 50च्या पोझिशनला इथं 50 ऍड केलाय, दिसते त्यांनी. मग 50ची व्हॅल्यूच्या जागेवर काय झालं, 100 आला. 100 आला तरी त्याची व्हॅल्यू हॅश कोड चेंज झालाय का, ज्यावेळेस इथं मायनस झाला त्यावेळेस काय झालंय, 50. मग परत आहे तसं आलंय का. मग आता हे वाचा, जे नंबर 128 पेक्षा लहान आहेत, आपण काही ऑपरेशन करून त्यांची व्हॅल्यू 128 पेक्षा मोठी केली तर त्यांचे नवीन ऑब्जेक्ट बनतात. व पण जी व्हॅल्यू 128 पेक्षा छोटी होती तिने ही सेक्शन वरती बनवलेला गोळा कधीच मोडत नाही व तो कधीही नवीन बनत नाही.
पण जे 128 पेक्षा मोठे आहेत त्यांचे गोळे कायम बदलत असतात व एकदा गोळ्याचं कनेक्शन तुटलं तर तो हीप सेक्शन मध्ये मिळवल्यापासून पुसून टाकला जातो. एकदा त्याचं कनेक्शन तुटलं तर परत चेंज होतं. आता इथे बघा काय केलं इथे, आता 100 आहे, ठीक आहे. आता 100, आता बघा हा किती होता, 200 होता, बरोबर आहे. 200चा इथे किती आहे, 200 इथे बघा 6511 आहे. इथे खाली बघा काय झालं, 200चा 8592 6482, हा बघा प्रत्येक वेळेस चेंज झालाय ना. पण तेच सांगितलं त्यांनी, पण जे 128 पेक्षा मोठे येतात 1/8 पेक्षा त्याची साईज मोठी आहे, ते काय होतात, ते गोळे कायम बदलत असतात व एका गोळ्याचं कनेक्शन तुटलं तर तो हिप सेक्शन वरती मिळाला जातो, म्हणजे तुटला पुसला जातो. मग आता ज्यावेळेस इथं हे झालंय, हे निघून गेल्याच्या नंतर ह्याला इरेज करून टाकणार, नवीन क्रिएट होणार. कळलं? आपला कोड करून बघायचा, इथं करून बघू, ठीक आहे. घेऊ एक अरे इंटिजर घेऊ, हेड लेक्चर मध्ये. हो चालेल. आवाज येतोय माझा? येस. Yes, sir. हा ठीक आहे. एक आरे क्रिएट करू. व्हॅल्यूज किती द्यायचा, 100 का 10% द्यायचा? हे 200 झालं, ठीक आहे. आता 200 केलं आपण. 200 केल्याच्या नंतर आपण काय केलं, 200 आलं. 200 आल्याच्या नंतर आता काय केलं आपण, इथे 200 आहेत ना, ठीक आहे. आता इथे काय केलं आपण बघा, 100 150 आणि एक array क्रिएट केलाय. तो पहिल्यांदा प्रिंट केलाय सिंपल, इथं त्याचा हॅश कोड प्रिंट केलाय. तर प्रत्येक व्हॅल्यूचा 50चा 100चा 150चा हॅश कोड. आता फक्त आपल्याला काय करायचंय, आता कोणती मेथड आहे आपली, सिस्टीम डॉट आयडेंटिटी डॉट हॅश कोड, ठीक आहे. काय होणार, सिस्टीम डॉट आयडेंटिटी हॅश कोड नावाची मेथड, आणि इथं अरेच्या ह्याच्यामध्ये आपल्याला इंडेक्स पास करायचा, कोणता, आय इंडेक्स. आता इथं प्रत्येक ह्याचा हॅश कोड प्रिंट होईल. इथं आर्ग्युमेंट झालं प्रिंट. आता इथं बघा काय केलंय, 1 इथं बघा हा आपण हॅश कोड चेंज येतात. आता बघा 10चा ह्याचा हॅश कोड 15चा आहे, 15चा हा पहिला आहे, त्याच्यानंतर हा सेकंड, हा थर्ड नंबरचा आहे, तो कशासाठी 150चा आहे, आणि फोर्थ नंबरचा 200 साठी. आता काय करतो मी, परत ॲज इट इज काय करतोय, प्रिंट करतो, डबल प्रिंट झाला. तर हे वरचे 4 सोडा, खाली चेक करा. हा हा बघा, हा लास्टचा, हा आणि हा सेम आहे. हा सेकंड वाला, हा सेम आहे. थर्ड वाला बघा चेंज झालाय. हा थर्ड वाला बघा, इथे 28 ने स्टार्टिंग आहे, इथं 18 ने स्टार्टिंग आहे, इथं 18 ने स्टार्टिंग आहे, इथे काय 28 ने, इथं 95 आहे, इथे बघा चेंज. म्हणजे हे दोन खालचे जे व्हॅल्यू येतात, ज्या 128च्या पुढच्या आहेत आपल्या, ठीक आहे, त्यांची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली त्यांचा हॅश कोड चेंज होत राहतो. काय कळलं? मेन तेच पर्पज आहे. जर तुम्ही अपडेट केलं, काय केलं, तर ह्या व्हॅल्यूज प्रत्येक वेळेस अपडेट होत राहणार आहेत. कोणत्या, ज्या व्हॅल्यूज 128 पेक्षा मोठ्या आहेत. कळलं? तेच लिहिलं येतं, जे नंबर 128 पेक्षा लहान येतात त्यांचे ऑपरेशन केल्याच्या नंतर त्यांची व्हॅल्यूचे, त्यांचा जो हॅश कोड आहे तो चेंज होत नाही जर व्हॅल्यू असेल तर, पण तो त्याच्यापेक्षा ग्रेटर असेल तर त्याची व्हॅल्यूची काय होतं, प्रत्येक वेळेस हॅश कोड चेंज होतो. कळलं आता?
Yes, sir. कुठे गेला म्हणलं, पुढे गेलो वाटतं. उत्तर होतं ना आपण. आता इथे वाचा, -128 ची व्हॅल्यू ते प्लस म्हणजे एखादी व्हॅल्यू होती, जर ह्याच्यापेक्षा लेस असेल, सॉरी ग्रेटर असेल 128 पेक्षा मायनस, लेस असेल 128 पेक्षा, म्हणजे -128 टू लेस दॅन +28, तर काय आहे त्याच्यामध्ये मागच्या कोडमध्ये मी 50 100 200 300 या कोडचा हॅश कोड प्रिंट केले. त्यामध्ये 50 100चे 128 पेक्षा लहान आहे व हीप सेक्शनमध्ये 50 100चे गोळे बनले व 200 व 300चा पण गोळा बनला, म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट झाला. पण मग मी एव्हरी एलिमेंटचा 50 ऍड केले, बरोबर आहे. मी प्रत्येक एलिमेंट मध्ये 50 ऍड केले, बघा इथं, हा बघा इथं का, इंट अरे इज इक्वल टू i प्लस 50, ठीक आहे. मग काय केलं इथं 15 ऍड केलं, ते सांगितलं. जर प्रत्येक अरेच्या पहिल्या बॉक्समध्ये जर 50 50 प्रत्येक 50 मध्ये 50 ऍड केले, 100 मध्ये 50 ऍड केले, 200 मध्ये 50 केले, 300 मध्ये 50 ऍड केले, तर त्यावेळेस काय झालं, तर 50 कडे काय केलं, हा तर त्याच्यानंतर एव्हरी एलिमेंट मध्ये 50 काय केले, ऍड केले. इथे होतं ना, मी एव्हरी एलिमेंट्स मध्ये 50 ऍड केले. मग अरे पहिल्या बॉक्सला 50च्या ऑब्जेक्ट कडे बघत होता तो, त्याचे काय केलं 100च्या घराकडे बघायला बोलत. मग काय केलं आता, समजा ऐका काय केलं, तुमचं घर होतं, तुमचं घरामध्ये रिनोव्हेट करून तुम्हाला बंगला केला, म्हणजे तुम्हाला बंगला दिला, तर तुम्ही काय करणार आहे, तो घराकडे निग्लेक्ट करणार आहे, तुम्हाला काय होणार आहे, तुम्ही कुठे बघायला चालू करणार आहे, तुमच्या बंगल्याकडे. मग सेम तेच केले, त्याने काय केलं, जर तुम्हाला घर चेंज केलं तुमचं, तुम्ही सिंपल आहे, तुम्ही काय करणार, त्याला व्हॅल्यू चेंज. मग आता 100 तर आधी तुमच्याकडे व्हॅल्यू आधीच आहे, म्हणजे बंगला तर तुमच्याकडे आहे. तुम्ही काय करताय, फक्त इथे काय केलंय, फक्त बघा काय केलंय. मग आता आरेचा पहिला बॉक्स जो 50च्या ऑब्जेक्ट कडे बघत होता, बरोबर आहे, फर्स्ट 0 ते जो 50 कडे बघत होता, त्याला काय करणार आहे, आता तो 100च्या घराकडे बघत आहे, कारण त्याची व्हॅल्यू आता 100 झाली, ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय 50 कडे कोणीच बघत नाही, बरं. मग 50 कोण झाला, रिमूव्ह होऊन जाणार, गार्बेज कलेक्शन त्याला काढून टाकणार. त्याच्यानंतर यानंतर मी प्रत्येक एव्हरी एलिमेंट मध्ये काय केले, 50 एलिमेंट 50 रुपये कमी केले त्याच्यामध्ये. आता परत 50 कमी झाले ना, जिथे 100 कडे बघत होता तिथे 50 कडे बघत गेलं. मग त्यावेळेस काय, यानंतर मी परत एव्हरी एलिमेंट मध्ये 50 केले. मग मी बघितलं की जो 50चा गोळा नाहीसा झालेला होता असावा, तो एक, हा चालेल ना, ठीक. वेगळ्या हिप सेक्शन मध्ये नाहीच झाला होता तो, एक लक्षात आलं की जे एलिमेंट 128 128 मध्ये असतात, ते त्यांना एकदा जर हिप वरती जागा भेटली तर मग ते कधीही पुसले जात नाही किंवा ते मिटवले जात नाही. मग मी जेव्हा 50 मध्ये 50 ऍड करून 200 केलं, 100 केलं, तेव्हा 50चा ऑब्जेक्ट हरवायला पाहिजे होता, पण तो असं झाला नाही, कारण 50च्या गोळ्याकडे कोणीतरी बघत नसताना जेव्हा मी 100ला परत 50 केलं, तेव्हा बघितलं की झालेली व्हॅल्यू 50 व्हॅल्यूचाच ऑब्जेक्टला इनिशियलाइज करताना असलेल्या 50 व्हॅल्यूचाच ऑब्जेक्ट परत सेम झाला. पुढे काय, म्हणजे एकदा 128 ते 128 मधील व्हॅल्यू सेक्शन वरती आली, तर तिच्याकडे कोणी बघत असावा, बघू ती कायम हिप सेक्शन वरती प्रेझेंट असते. मग जर तुम्ही 128 पर्यंत व्हॅल्यू हिप सेक्शन वरती डिक्लेअर केली, तर तिच्याकडे कोणी नको बघू द्या, पण ती ती राहणारच. ती जाणार आहे का, नाही, ते सांगितलं तिथं. मग 50ला जर 100 केलं तेव्हा 50 पुसायला पाहिजे होता, पण असं झालं नाही. आता 50चा जर रेफरन्स निघून गेला, 50 निघून जायला पाहिजे होता ना, पण ते तसं झालं नाही. मी जेव्हा 50ला परत 100ला परत 50 केलं, तेव्हा बघितलं की पहिल्या 50च्या गोळ्याचा जो पुसला गेलेला पाहिजे होता, काय पुसला गेलेला नाही. आत्ताचा 50ला परत त्याच गोळ्याचा कनेक्ट झालाय, म्हणजे जो आधीची 50 व्हॅल्यू होती, व्हॅल्यू होती, त्याच बॉक्सला परत काय आलं, कनेक्ट केलं. फक्त
फक्त रेफरन्स ऍड्रेस चेंज ते सांगत होतं. पण जी व्हॅल्यू 128 पेक्षा मोठी आहे त्यांचा हॅश कोड म्हणजे ऑब्जेक्ट सारखा सारखा बदलत असतो. अरे कुठलीही ऑपरेशन परफॉर्म न करता मी फक्त अरेचा एलिमेंट हॅश कोड पॉइंट प्रिंट करत राहिलो तरी पण एव्हरी टाइमला सेम राहत नाही. हॅश कोड चेंज होत होता ना आपला, ते सांगितलंय. तो सारखा बदलत आहे. मग व्हॅल्यू 128च्या वरती जर असेल तर सारखं सारखं नवीन ऑब्जेक्ट बनवत राहतो. कळलं? सारखी व्हॅल्यू चेंज होती बघा हॅश कोडची व्हॅल्यू. आपण चेक केलं इथं. इथं दोनदा एकच एक केले बघा. इथं ह्याची चेंज व्हॅल्यू आहे आणि ह्याची बी चेंज आहे बघा. इथं काय थर्ड नंबरचा काय 150ला इथं किती व्हॅल्यू आली आहे? 18 70 67 08 31 37 बरोबर. आणि इथे काय आलंय थर्ड नंबरच्या याला 28 47 20 आणि 9. मग प्रत्येक वेळेस मेमरी काय घेत आहे ते चेंज घेत आहे. मग तेच सांगितलं त्यांनी की बाबा जर पण त्याच्या व्हॅल्यू 128 पेक्षा मोठा आहे त्यांचा हॅश कोड म्हणजेच सारखा बदलत असतो. अरेवर कुठलीही ऑपरेशन परफॉर्म न करता मी फक्त अरेचा एलिमेंट हॅश कोडचा प्रिंट करत राहिलो बरोबर आहे आपण, तरी एव्हरी टाइमला सेम राहत नाहीये. तो काय होतोय प्रत्येक वेळेस बदलत राहते कारण त्याची व्हॅल्यू किती आहे बाईट पेक्षा मोठी, 128 पेक्षा मोठी. तो सारखा सारखा नवीन ऑब्जेक्ट बनवत आहे. साधं 2 वेळा हॅश कोड प्रिंट केला तरी त्याची व्हॅल्यू सारखी येत नाही बरोबर ना. दोनदाच प्रिंट केला आपण कुठं सारखी आली. तो कायम बदलत राहतो. मग तो चेंजेबल ऑब्जेक्ट आहे. कळलं? इथं पण तेच केलं Yes, sir. बघा. हा इथे 10 आणि 150ला काय केले बघा. 10 ची व्हॅल्यू बघा इथे काय केले प्रिंट केली पहिल्यांदा. हा प्रिंट केलं 10x आणि इथं y प्रिंट केलं. पहिल्यांदा व्हॅल्यू काय आली 50 74 50 51. नंतर परत त्यांनी प्रिंट केलंय बघा इथे x. इथं बघा काय आले 55 74 सेम राहिली. नंतर परत y ची व्हॅल्यू जी 150 128 पेक्षा मोठी त्याची काय आली 3236. परत काय केलं y प्रिंट केला. परत काय आलं 89. परत y प्रिंट करत राहिले. y ची व्हॅल्यू बघा किती वेळा चेंज होते. एकदा चेंज झाली सेकंड परत किती वेळा चेंज झाली. कंटिन्यू प्रत्येक वेळेस नवीन व्हॅल्यू घेते. प्रत्येक वेळेस ते काय करते नवीन मेमरी घेते ना. मग काय केलं x इज इक्वल टू x प्लस 13 केलं. मग कनेक्शन तू काय केलं त्याच्यानंतर आधीची व्हॅल्यू आपली x ची किती होती 10. मग 10 प्लस 13 किती झालं 130 140. मग ती गेली परत पुढे. मग आता जर x प्रिंट करणार तर x ची व्हॅल्यू किती झाली 6938 जी की ग्रेटर दॅन 128 आहे. मग परत जर इथे x काय मायनस केलं तर मायनस केलं आणि कनेक्ट टू 10 परत 10 ला कनेक्ट झालं ते. कारण 10 जातो का आपला नाही जात. आता आपण ते शिकलो सेक्शन वरती एकदा 128 आतली व्हॅल्यू क्रिएट झाली तर ते जाते का नाही जात. मग परत जर इथे एक्स प्रिंट केला तर एक्स केल्याच्या नंतर 10 चा परत ऍड्रेस बघा काय आला 525274 आला का सेम. परत आपण 130 ऍड केलं बघा इथं आणि परत 130 मायनस बी केलं एक्स मधून. पण मेमरी जी होती पहिली ती ऍड केल्याच्या नंतर काय केलंय मी नवीन चेंज केलंय. म्हणजे आता चेंज करत राहिले सारखं. आणि त्याच्यानंतर परत मायनस केली तर आपण परत काय अगेन कनेक्ट कशाला राहिला तो ते छोट्या व्हॅल्यू परत आहे ती व्हॅल्यू त्यांनी घेतली. कळलं? क्लास लोडर काय करतो बाईट कोड चेक करतो मेथड एरिया मध्ये ठेवतो. पुढचा विषय हा. ठीक आहे. हा ह्याचा नाही काय इथे आहे पेज आहे ना तू पण छोटे छोटे क्लास मध्ये तरी वाचव. पण जावा स्टॅक पीसी रजिस्टर जावा मेथड्सच्या फ्लो मध्ये कंट्रोल करण्यासाठी पीसी रजिस्टर वापरतो बरोबर आहे. ठीक आहे. मेथडच्या फ्लोला कंट्रोल करण्यासाठी आपण पीसी रजिस्टर वापरतो. ज्यामध्ये प्रत्येक मेथडसाठी एक एक पीसी रजिस्टर असाइन केला जातो जो त्या मेथडच्या कोडच्या फ्लोला ट्रॅक करतो. ठीक आहे. जेवढ्या मेथड्स असतील तेवढ्या पीसी रजिस्टर्स पण असतात. ज्यामध्ये जेवढे तुम्ही कोडमध्ये जेवढे मेथड्स लिहितात तेवढे पीसी रजिस्टर्स आपले क्रिएट होतात. ठीक आहे. आणि जेवढ्या मेथडच्या स्टॅक फ्रेम पुश होतात तेवढ्या पीसी रजिस्टर मध्ये मेथडचे पीसी रजिस्टर एक एक स्टॅक पुश करतो. जर ट्रॅक ठेवायचं काम कोण करतं पीसी रजिस्टर. प्रत्येक मेथड स्टॅक साठी पीसी रजिस्टरची पण एक स्टॅक फ्रेम पुश केली जाते. मग काय मेथड एरिया आणि हीप हे सगळ्यात कंपोनंट ग्लोबल आहे. मेथड एरिया आणि हीप हे सगळ्या कंपोनंट साठी ग्लोबल आहे. नेटिव्ह मेथड स्टॅक वर लोड होणाऱ्या स्टॅक वर कंट्रोल ठेवण्यासाठी सीपीयू चे पीसी रजिस्टर असतात. आता सिंपल आहे ना सांगा. नेटिव्ह मेथड एरिया आठवलं का जीबीएम त्याच्यामध्ये सीएनसी प्लस प्लस चे असतात की डायरेक्ट सिस्टीमला कनेक्ट होतात. सिस्टीम डायरेक्ट हार्डवेअरला कनेक्ट होतात. हार्डवेअरला कनेक्ट होत असेल तर आपला सीपीयू हार्डवेअर आहे. ते काय सांगितले आता मग आपण हे सॉफ्टवेअर जर ते कनेक्ट करतोय मेथड त्याला त्यासाठी आपले पीसी रजिस्टर येतात. तसेच आपल्या सीपीयू मध्ये पण शेड्यूलर्स असतात.
काय सांगितलंय का नाही, तर ते असेल नेटिव्ह मेथड स्टॅक वरती लोड होणाऱ्या स्टॅक कंट्रोल साठी सीपीयू चे पीसी रजिस्टर असतात, ज्याला आपण सीपीयू शेड्यूलर्स म्हणतो. मग चा कोड सीपीयू वरती पीसी रजिस्टर वरती ट्रॅक ठेवतात, तसे नेटिव्ह मेथड स्टॅक वरील मेथड्स वर सीपीयू चे पीसी रजिस्टर ट्रॅक ठेवतात. कळलं? हार्डवेअरचा कोड कनेक्ट कसं होतं त्याच्यामध्ये, कोणाला काय प्रॉब्लेम? आता इंटरनल डायग्राम ऑफ आर आहे, ते आपण करू उद्या स्टार्ट. चालेल? Yes, sir.